ओबीसी नेते लक्ष्मण हाके तानाजी सावंतांवर हल्लाबोल करतायत। तानाजी सावंत जातीयवादी असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तानाजी सावंत घटनाविरोधी कृत्य करतायत असं लक्ष्मण हाके म्हणतायत। लक्ष्मण हाके कालपासून जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही त्यांची प्रमुख मागणी आहे। बोगस दाखले वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। आमच्या एखाद्या VJNTचा किंवा ओबीसीचा एखादा दाखला काढायचा म्हटलं तर आमच्या एखाद्या पालकाला 2-2 महिने हेलपाटे घालावे लागतात त्या अधिकाऱ्यांपर्यंत, आणि यांना मात्र टेबल लावून कुणबीची सर्टिफिकेट वाटली जात आहेत। हे खरं तर हे घटनाविरोधी हा प्रोग्राम शासनाच्या संरक्षणात सुरू आहे। हे त्वरित बंद झालं पाहिजे आणि याची चौकशी झाली पाहिजे, ही आमच्या ओबीसींची मागणी आहे। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाते वडीगोद्रीमध्ये, ज्या ठिकाणी स्वतः लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत आणि लक्ष्मण हाके आपल्यासोबत थेट जोडले जात आहेत उपोषण स्थळावरून वडीगोद्रीमधून। नमस्कार हाकेजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। धन्यवाद। नमस्कार। उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे, उपोषणाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही थेट आरोप करताय या ठिकाणी तानाजी सावंत यांच्यावर, काय नेमका हा सगळा प्रकार काय? तानाजी सावंत का तुम्हाला घटनाविरोधी वाटतात, जातीयवादी आहेत असा तुम्ही आरोप करताय? कारण काल तानाजी सावंत यांनी जरांगेंच्या आंदोलनाच्या व्यासपीठावरती जाऊन जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही या महाराष्ट्रातल्या ओबीसी VJNT बांधवाच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो। कारण तानाजी सावंत ही काही एखादा कार्यकर्ता नसून ती आमदार आहे, परत या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि मंत्रिमंडळाची शपथ घेत असताना किंवा एक जबाबदारीचं पद त्यांच्याकडे न्यायिक पद असताना त्यांनी एका समाजाची बाजू घेतलेली या महाराष्ट्रामधल्या ओबीसीला अजिबात आवडलेली नाही। ते एका जातीचे मंत्री नसून तमाम 12 करोड जनतेच्या मंत्री आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करत आहोत। अगदी आज तुमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तुम्ही उपोषण करताय, विशेष म्हणजे वडीगोद्री जे जरांगे पाटलांचं या ठिकाणी मूळ गाव मानलं जातं, या वडीगोद्रीमध्येच तुम्ही उपोषणाला बसले आहात। काय नेमकी तुमची मागणी आहे? ओबीसीवर अन्याय होतोय असं तुमचं म्हणणं आहे, सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ नका ओबीसी मधून? निश्चित आमची सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याला ओबीसींचा विरोध आहे। कारण जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, जे इथल्या व्यवस्थेमध्ये पिछेडले गेलेले आहेत, तर या छोट्या छोट्या समूहावरती जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार आहे, ही आमची सरळ मागणी आहे। परत 2 दिवसापूर्वी या देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं की सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेसंदर्भात शासन संवेदनशील पद्धतीनं विचार करत आहे। ही मागणी या महाराष्ट्रातल्या ओबीसी VJNTच्या मनामध्ये शंका निर्माण करणारी आहे आणि चिंता निर्माण करणारी आहे। म्हणून आम्ही जोपर्यंत हे निश्चित आश्वासन देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन। अगदी मुद्दा लक्षात येतोय हाकेजी, तुर्तास धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।